नमस्कार इंस्टाग्रामकर. आज करूयात मस्त जबरदस्त चमचमीत असा काजू मसाला. त्यासाठी गॅसवर 1 कप उकळत्या पाण्यात अर्धी वाटी काजू आणि 1 मोठा चिरलेला कांदा घालायचा. आता कांदा आणि काजू छान उकळले की एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं. थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक अशी त्याची पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची आहे. आता चांगली पेस्ट तयार झालेली आहे. आता गॅसवर कढई ठेवायची. त्यामध्ये 2 चम्मच तूप घालायचं. तूप चांगलं गरम झालं की त्यामध्ये अर्धी वाटी काजू घालायचे. छान लालसर रंगावर परतून आपल्याला बाजूला काढून घ्यायचे आहेत. आता त्याच तुपामध्ये आपल्याला 1 चम्मच जिरं घालायचं. जिरं तडतडलं की 1 तेजपत्ता, चक्री फूल आणि दालचिनीचा तुकडा घालून बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि कांदा तांबूस रंगावर परतून घ्यायचा. आता कांदा तांबूस रंगावर परतला की त्यामध्ये 1 बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा. टोमॅटो मऊसर झाला की त्यामध्ये आपल्याला खडे मसाले घालून घ्यायचे आहेत. हळद, लाल तिखट, कांदा लसूण मसाला, धनेपूड आणि चवीनुसार मीठ घालायचं. मसाले चांगले परतून घ्यायचे आणि आता यामध्ये आपल्याला जे आपण काजू आणि कांदा बॉईल करण्यासाठी पाणी वापरलं होतं तेच पाणी थोडंसं आपल्याला ह्या मसाल्यामध्ये घालून घ्यायचं, जेणेकरून आपले मसाले करपणार नाहीत. आता मसाले छान परतले, पाणी घातलं, 2 मिनिटं हे मसाले शिजू द्यायचे आहेत. लगेच तयार काजू कांद्याची पेस्ट आपल्याला यामध्ये घालायची. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि चांगलं तेल सुटेपर्यंत शिजू द्यायचं. आता चांगलं तेल सुटलं आहे. ह्यामध्ये आपण फ्रेश क्रीम घालूयात. वरून थोडी कसुरी मेथी घालूयात आणि लगेच आपल्याला ह्यामध्ये तळून घेतलेले आपले हे काजू घालायचे आहेत. वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आणि मस्त जबरदस्त असा हा आपला काजू मसाला खाण्यासाठी तयार झालेला आहे. एकदा नक्की करून बघा. रेसिपी आवडल्यास लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.